Welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the conditions for constructive interference and destructive interference, as well as the condition for steady interference pattern. In previous video, we had seen what do you mean by interference. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरफरन्स म्हणजे काय बघितलं आणि इंटरफरन्सला आपण तीन वेगवेगळ्या डेफिनेशनने डिफाइन केलं. त्याचे दोन टाइप आपण बघितले. इंटरफरन्स इज नथिंग बट द एनहान्समेंट और कैंसलेशन ऑफ अ डिस्प्लेसमेंट एट अ पॉइंट ऑफ मीडियम ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाइट वेव्स, that is called as the interference, or that is the phenomena of modification of intensity at a point of medium due to superposition of light waves, that is also called as interference, or the phenomena of production of alternate bright or dark bands or fringes due to superposition of light waves, that is called as interference. Now depending upon how that two light waves meet, whether that two light waves meet in phase or whether that two light waves meet out of phase, we have the two types of interference, that is the constructive interference and destructive interference. When two light waves meet in phase, then what happens? Displacement, amplitude and intensity at that point that become maximum, and hence we have the production of bright point or band or fringe. This phenomena is a constructive interference. And when two light waves meet out of phase, then at that point we have displacement, amplitude and intensity that is minimum. So the production of minimum intensity point, that is called as the destructive interference. मग या कंस्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी नेमक्या कोणत्या कंडिशन पाहिजे? Which are the specific condition that must be needed in order to obtain the constructive interference and destructive interference. मग कंस्ट्रक्टिव्ह साठी कोणत्या कंडिशन लागतात आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी ते आज आपण इथनं सुरुवात करणार आहे. मग कंस्ट्रक्टिव्ह साठी बघा, सगळ्यात पहिले आपण त्याच्या डेफिनेशन मध्ये सांगतो की जेव्हा दोन लाईट वेव्स ह्या इन फेज मीट होतात, म्हणून मग इथे पहिली आपण त्याची कंडिशन देऊ शकतो, टू लाईट वेव्स मस्ट मीट इन फेज. त्या दोन लाईट वेव्स ह्या इन फेज मीट व्हायला पाहिजे. इन फेज मीटिंग म्हणजे काय? आपण बघितलंय, क्रिस्ट ऑफ वन वेव कोइन्साइड विथ क्रिस्ट ऑफ अदर वेव अँड ट्रफ ऑफ वन वेव कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ अदर वेव. एका वेव्हची क्रिस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्ट सोबत, एका वेव्हची ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ सोबत जेव्हा सुपर इम्पोज होतं, मॅच होतं, त्यावेळेला आपल्याला त्या मीटिंगला म्हणू शकतो आपण इन फेज मीटिंग. त्यानंतर त्या ज्या दोन लाईट वेव्स एकाच पॉइंटला येऊन पोहोचतात, तर दिस इज द पॉइंट वेअर द लाईट वेव्स मीट. मग या पहिल्या सोर्स पासून निघणारी लाईट वेव्ह, दुसऱ्या सोर्स पासून निघणारी लाईट वेव्ह यांच्यामधला जो पाथ डिफरन्स असतो, हा पाथ डिफरन्स आयदर 0 असला पाहिजे, म्हणजे दोघांनी इक्वल डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे, और पाथ डिफरन्स जर असेल तर तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ, म्हणजेच पाथ डिफरन्स इक्वल टू आयदर 0 और 1 लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 3 लॅम्बडा. म्हणून दुसरी कंडिशन लक्षात ठेवा, पाथ डिफरन्स बिटवीन देम मस्ट बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. इन जनरल यायचं असेल तर पाथ डिफरन्स इक्वल टू n लॅम्बडा, where n start from n integral multiple lambda wavelength, n start from 0 1 2 3 up to del dash. जेव्हा तुम्ही n ची व्हॅल्यू 0 ठेवाल, दोघांमधला पाथ डिफरन्स 0. जेव्हा n ची व्हॅल्यू 1 ठेवाल, दोघांमधला पाथ डिफरन्स लॅम्बडा. when you put n equal to 2, then path difference equal to 2 lambda. त्यानंतर थर्ड कंडिशन, त्यांच्यामधला जो फेज म्हणजे अँगल, त्यांच्यामधला जो फेज डिफरन्स असतो तो किती असला पाहिजे? एक तर 0 असला पाहिजे किंवा इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय, दॅट इज द फेज डिफरन्स इक्वल टू आयदर 0 और 2 पाय, 4 पाय, 6 पाय अप टू del dash, because here the wavelength difference of lambda correspond to phase difference of 2 pi. 1 लॅम्बडा जर दोघांमध्ये पाथ डिफरन्स असेल
तर फेज डिफरन्स किती 2 लॅम्बडा. हा जर पहिले लॅम्बडा असतो नंतर 2 लॅम्बडा जर असेल तर त्या वेळेला when the path difference between them is equal to wavelength only lambda, then phase is 2 pi. When path difference between them is 2 lambda, then phase difference is 4 pi. म्हणून इथे 0, 2 pi, 4 pi, 6 pi. This phase difference depend upon the path difference. Now similar condition that can be given for the destructive interference. जसे आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी कंडिशन दिल्यात अशाच कंडिशन आपण डिस्ट्रक्टिव्ह साठी देऊ शकतो. त्यामध्ये पहिला पॉइंट जसं ते इन फेज आहे. 2 लाईट वेव्हज मस्ट मीट इन फेज. तर इथे 2 लाईट वेव्हज मस्ट मीट आउट ऑफ फेज. त्यानंतर इथला पाथ डिफरन्स जो असतो पाथ डिफरन्स बिटवीन the two light waves must be only integral multiple. मग इवन आहे याच्यात ऑड पण आहे. इथे only odd integral multiple of as well as half the wavelength. इथला path difference हा किती असला पाहिजे. path difference between the two light waves must be odd integral multiple of half the wavelength. मग path difference हा जनरल फॉर्म्युला आपण लिहू शकतो twice n. इथे प्लस मायनस दोन्ही घेऊ शकतो आपण. इथे जनरल फॉर्म्युला घेतलाय मी twice n minus 1 into lambda by 2 where n start from 1 not the 0. n ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 2 3 पुट केली n ची व्हॅल्यू 1 पुट करा तुम्हाला मिळेल lambda by 2. n ची व्हॅल्यू 2 पुट करा तुम्हाला मिळेल 3 lambda by 2. n ची व्हॅल्यू 3 पुट करा तुम्हाला मिळेल 5 lambda by 2. 1 3 5 हे ऑड इंटिग्रल झाले. म्हणून मग पाथ डिफरन्स हे काय झाले तर ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ. आणि फेज डिफरन्स जे आहे पुन्हा पाथ डिफरन्स वर डिपेंड. जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असता तर फेज डिफरन्स राहिला असता 2 पाय. पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा बाय 2 त्यामुळे फेज डिफरन्स जो आहे हा 2 पाय बाय 2 दॅट इज इक्वल टू व्हॉट पाय. म्हणून मग इथे फेज डिफरन्स जे आहे हे ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय 1 3 5 that is phase difference equal to pi 3 pi 5 pi 7 pi etc. So these are the condition for constructive interference and destructive interference. Let us revise quickly. Condition for constructive: 2 light waves must meet in phase. Path difference between them must be integral multiple of wavelength. Phase difference between them must be even integral multiple of pi. Then condition for destructive interference: 2 light waves must meet out of phase. Path difference between them must be odd integral multiple of half the wavelength, and phase difference between them must be odd integral multiple of pi. Now here we have to consider the condition for steady interference pattern. Now we have to consider the conditions for steady interference pattern. Now which pattern that can be considered as a steady? That is, we know that due to superposition of light waves we have the formation of alternate bright and dark bands or bright and dark circular rings called as the fringes. मग हा जो पॅटर्न आहे की जो आपल्याला लाईटच्या सुपरपोजिशन पासून मिळालेला आहे दॅट इज द इंटरफरन्स पॅटर्न which is obtained due to superposition of light waves in which we have the alternate bright or dark fringes or bright or dark strips which are called as the bands. Now here what do you mean by steady interference pattern? This is the interference pattern in which the intensity of all the fringes or all the bands that will remain same, remain constant for all the time. जेव्हा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळेल त्या इंटरफरन्स पॅटर्नच्या प्रत्येक बँडची किंवा फ्रिंजची इंटेन्सिटी ही कॉन्स्टंट राहत असेल, डझंट चेंज विथ द टाइम, अशा वेळेला त्या इंटरफरन्स पॅटर्नला आपण म्हणतो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. द इंटरफरन्स पॅटर्न इन विच द इंटेन्सिटी ऑफ ब्राइट as well as dark bands or fringes that remain constant
for all the time, called as a steady interference pattern. Now in order to get the steady interference pattern, which are the conditions that are necessary? The first one, two sources of light that must be monochromatic. जे आपण दोन सोर्सेस घेऊ की ज्या दोन सोर्सेस पासून आपण दोन लाईट वेव्स कन्सिडर करणार आहे, हे लाईट सोर्सेस कसे असले पाहिजे तर मोनोक्रोमॅटिक असले पाहिजे. सो व्हॉट डू मीन बाय मोनोक्रोमॅटिक? मोनो मीन्स सिंगल अँड क्रोमा मीन्स वेवलेंथ. मोनोचा अर्थ होतो सिंगल आणि क्रोमा याचा अर्थ होतो वेवलेंथ. मग कोणता लाईट सोर्स जो आहे हा मोनोक्रोमॅटिक कन्सिडर केला जाईल तर दॅट इज द लाईट सोर्स whose or which emit the light waves of single wavelength. Now the source of light which emit the light waves of single wavelength called as monochromatic source of light. मग आपल्याला जे लाईट सोर्सेस पाहिजे आहेत हे मोनोक्रोमॅटिक पाहिजे आहेत, म्हणजेच त्या दोनही लाईट सोर्सने जो लाईट एमिट केला पाहिजे त्यांची वेवलेंथ सेम असायला पाहिजे, दोघांची वेवलेंथ एकच पाहिजे. आपण मग पुढे बघणार आहे की व्हाय टू सोर्सेस ऑफ लाईट दॅट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. पण पहिले आपण कंडिशन डिस्कस करतोय की टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. त्यानंतर टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरेंट. So what do you mean by coherent sources? That is the two sources of light that said to be coherent if the path difference or phase difference between them that must be either zero or remain constant for all the time. Two sources that must be considered as a coherent if the phase difference or path difference between the two light waves that must be either zero or if there is a path difference or phase difference that must remain constant for all the time. And the तीसरी condition, the two superimposing two interfering waves that must be of same amplitude. जे आपण दोनही वेव्स घेणार आहे त्या दोन्ही वेव्हचं एम्प्लिट्यूड हे सेम असायला पाहिजे. त्यानंतर द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स, जे आपण दोन सोर्सेसला कन्सिडर करणार आहे पुढे येणाऱ्या बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये, तेव्हा आपण डिटेल मध्ये बघूया की हे जे दोन स्लिट असतात की जिथून लाईट वेव्स एकाच वेळेला येऊन पोहोचतात, तर या दोन सोर्सेस मधलं जे डिस्टन्स आहे हे स्मॉल डी ने दाखवलं जातं. हे डिस्टन्स या सोर्सेस आणि स्क्रीन यांच्या मधल्या डिस्टन्स पेक्षा खूप कमी असायला पाहिजे. म्हणजेच काय बघा, द सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स, सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स दॅट इज डिनोटेड बाय स्मॉल डी. सेपरेशन बिटवीन two slits that is denoted by small d, that must be very small as compared to the distance between slit and the screen. म्हणून मी इथे लिहिलं आहे the separation between two slits that must be small as compared to the distance between slit and screen. त्यानंतर the two slits should be narrow. It means here the distance between these two slits that must be very small. D जे आहे हे स्मॉल असलं पाहिजे, कॅपिटल डी हे जे आहे हे लार्ज असलं पाहिजे. का असलं पाहिजे आपण नंतर त्याला एक्सप्लेन करणार आहे. नॅरो असलं पाहिजे, पॉइंट सोर्सेस असले पाहिजे. द टू स्लिट्स दॅट शुड बी नॅरो, द टू सोर्सेस ऑफ लाईट दॅट मस्ट बी ऍक्ट एज अ पॉइंट सोर्सेस, नॉट अ ब्रॉड सोर्सेस. Then the two waves should be in state of same state of polarization. तर पोलरायझेशन म्हणजेच काय याच्यामध्ये तो पार्ट स्किप केल्यामुळे आपण पोलरायझेशन बघितलं नाही. पण इथे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय तर ऑर्डिनरी जो लाईट असतो दॅट व्हायब्रेट इन ऑल द डायरेक्शन. मग हा लाईट जेव्हा आपण एका पर्टिक्युलर क्रिस्टल मधून पास करतो तेव्हा हा लाईट
एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होतो. द लाईट विच व्हायब्रेट इन ओनली वन प्लेन त्याला म्हणतात आपण प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि तो जो फिनॉमिना आहे त्या फिनॉमिनाला आपण म्हणतो पोलरायझेशन. मग त्या दोन ज्या लाईट वेव्हज आहेत यांचं स्टेट ऑफ पोलरायझेशन जे आहे हे सेम असायला पाहिजे. इट मीन्स both the light waves that must be vibrate in vertical plane or both the light wave that must vibrate in horizontal plane. त्याला आपण म्हणतो is same state of polarization. पुन्हा एकदा बघा, two sources of light must be monochromatic, two sources of light must be coherent, two interfering waves that must be of same amplitude, the separation between two slits that must be small as compared to the distance between slit and screen, then the two slit that must be narrow, and the two waves should be in same state of polarization. आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळण्याकरिता दोन सोर्सेस हे मोनोक्रोमॅटिक असले पाहिजे, म्हणजेच त्यांनी जी लाईट एमिट करेल त्यांची वेव्हलेंथ ही सेम असली पाहिजे. त्यानंतर टू sources of light must be coherent. The sources of light are said to be coherent if the path or phase difference between them is either zero or remain constant for all the time. मग दोन सोर्सेस हे कोहेरंट असले पाहिजे. त्यानंतर ज्या दोन लाईट वेव्हज त्यांनी एमिट केल्या, ज्या त्या दोन लाईट वेव्हज सुपर इम्पोज होत आहे, इंटरफिअर होत आहे, त्यांचा एम्प्लिट्यूड सेम असायला पाहिजे. या दोन स्लिट मधलं डिस्टन्स हे या स्लिट आणि स्क्रीन मधल्या डिस्टन्स पेक्षा स्मॉल असायला पाहिजे. म्हणजेच काय, दिस d, that small d that should be very small as compared to the capital D. त्यानंतर the two slits that should be narrow. It means here that two slit must act as a point sources. त्यांच्यामधलं डिस्टन्स अतिशय कमी असलं पाहिजे, ते वाईड नको, ते नॅरो असायला पाहिजे. त्यानंतर त्या ज्या दोन लाईट वेव्ह एमिट करेल त्यांचं ज्या स्टेट ऑफ पोलरायझेशन आहे ते स्टेट ऑफ पोलरायझेशन सेम असायला पाहिजे. त्यावेळेला कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न प्रत्येकाला आपल्याला वायने नंतर त्याला एक्सप्लेन करायचं आहे, तर पहिले आपण त्याच्या कंडिशन्स कन्सिडर केल्या.